श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थांचे आलेले अनुभव आणि त्याचबरोबर स्वामींची केलेली भक्ती हे प्रत्येकाच्याच नशिबी नसतं किंवा प्रत्येकाच्याच वाटेला स्वामींची भक्ती आलेली नाही. कारण स्वामींची भक्ती करत असताना स्वामींची सेवेकरी ही साक्षात स्वामी निवडत असतात आणि जे भाग्यवंत लोक असतात त्यांच्याच वाट्याला स्वामींची सेवा करण्याचं भाग्य हे येत असते. कारण स्वामी हे आपल्या भक्तांच्या बरोबर हे नेहमीच राहतात आणि पावलोपावली आपल्या भक्तांना अनुभव देत असतात. एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये जेव्हा स्वामींचा चमत्कार होतो तेव्हा मात्र तिथून पुढे स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर राहून प्रत्येक वेळी त्या भक्तांना तारून नेत असतात आणि आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव देत असतात आणि हेच सुंदर अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये झालेले अनुभव त्यांच्या स्वतःच्या शब्दामध्ये आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहे. तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. तर त्या ताईंचं नाव हे भारतीबाई आहे आणि त्या पिंपळभात्याला राहतात. चला तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे जे सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. हा जय जय स्वामी समर्थ मॅडम. बोला. रात्री हे घेतला हो नंबर घेतला मी रात्री. हा हा हा. ते सुपारीची अनुभव आला होता ना त्या दीदीला. हो हो हो. हा मला पण 4 अनुभव आले हो. हा हा हा. हो. मग तुम्हाला आता अनुभव शेअर करायचा आहे? अनुभव शेअर करा मी सांगतो. हा हा. नाव सांगायचंय का ताई? मग हो सांगा ना तुमचं नाव. मी भारतीबाई बाळा अडकिने पिंपळा भट्ट्याला राहते बघा मी. भारती ताई. भारतीबाई राहते. मी नंबर घेतला आणि मिस कॉल केलता बघा मी, तुम्ही उचलला नाही. हा 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 हा. बर. केलता. हा. तर बघा सांगू काय? हो हो सांगा ना. किती दिवस झालं तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आला ताई? मला 40 वर्ष झाली असतील मॅडम. अरे बापरे, भरपूर वर्ष झाली की मग ताई तुम्ही. आनंदनगरला आम्हीच ते स्वामीची स्थापना केलेली होती मॅडम. आमची पुण्याची ननंदबाई होती एक. हा हा त्या लई भक्ती म्हणजे आमचं गणगोत सगळं मॅडम त्याच्यातच आहे हो. अरे वा. हो. अरे वा वा. तुम्ही कसे आला मग? तुम्हाला कसं स्वामींविषयी समजलं एवढ्या वर्षापूर्वी? मी आमचं म्हणजे पहिल्यापासूनच आमची ननंदबाई राहत होती पुण्याला, तुळजापूर मध्ये. हा पुण्याला राहत होत्या त्या. त्याचं नाव बी भारतीबाईच होतं. नोकरी होती आमच्या नंदयाला नोकरी होती. हा हा. मग ते पुण्याला राहत होते. मग त्याच्या सोबत मी बी मग त्याच्या सोबतच हे झालो ना व. स्वामी सेवेत आला तुम्ही. स्वामी सेवेत आलो. जे आपण स्वामी सेवा करते भक्त त्याच भक्ताला आपल्याला बोला वाटते हो मॅडम. हो 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 बरोबर आहे. हा. बुधवारी बघा बुधवारी महाराजाचे मी संदेश ऐकतो मॅडम. हा हा. संदेश ऐकतो, पोथी वाचितो. अरे वा. हो सगळं तेवढं झालं तेवढं करतो. माझं वय बी झालं हो आता 60 वर्ष. हा 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 हा. हा. मग एका दिवशी बुधवारी स्वामीचा संदेश ऐकिलो. हा स्वामीनं सांगितलं भिवू नको, हा. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नको. आणि मी लहान होऊन येईल, मला मारू नको, कुत्र्याला खाऊ देऊ नको मॅडम. अरे बापरे. मी सत्य सांगालो बरं. हा 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 हा. मग शेत आहे इकडं दूर आहे. मी चुडावच्या लिमगावच्या मध्ये आमचं गाव आहे. हा हा हा. शेत इकडं दूर आहे 2 किलोमीटर. हा हा. मग दुसरी एक बाई होती बघा सोबत. हा.
दीड दीड तरी वाजला असेल बघा. ऊन होतं. हा हा. जाऊ लागलो शेताला. शेताला जाता जाता जे कासव आला म्हणसाल. कासव. कासव अरे वा. आला तेच पुढे उभं राहिला. म्हणजे हातपाय जवळ घेऊन उभं राहिला मॅडम. अरे बापरे. हा मग. मग उभं राहिल्यानं मी काय केलं, मग कार्प होता जवळ, त्या कार्पामध्ये घेतलं मॅडम. हा कार्पात घेऊन शेताला गेलो. शेती एक चहाचं भगोनं होतं, त्याच्यात पाणी टाकलो हा. आणि 4 वाजता सांभाळून घरला घेऊन आलो मॅडम. अरे वा. हा. मग पूजा केली आणि पूजा करून आता कार्तिकी एकादशीला हे घटना घडली बघा मला, मोठ्या एकादशीला. अरे वा. एकादशी दिवशी. अरे वा, किती छान दिवस आहे. आणि मग ते मी आता पाण्यामध्ये एक 500 लिटरची टाकी आहे, तिच्यामध्ये सुखरूप आहे बघा. जर टुकू टुकू बघत ये स्वामीच होतं म्हणतो मी. अरे वा. हो ना हो ना. आणि मग 4 सांगितले होते महाराजांना मला. 4 संकेत सांगितले होते मॅडम. हा हा. मग दुसऱ्या दिवशी अशी कापसाचं 10-15 किलोचं गटोडं घेऊन येऊ लागलो. येऊ लागल्यानं आपली कुकरची शिटी असते का, कुकरची, हो हो. तेवढी शिट्टी बघा. तर मी काय म्हणाल, माय कोण तरी ते हळदी भिजवाय मोटरा लावल्या काय की, हा. आणि भिजवाली तर मा हळदी न ते लावले म्हणलं आता ते मधी. बाई बाई मी आलो तर माझ्या कंटाळ्यात बसली की हो. मी काय खाली बघत ना बघा मॅडम. मी लबाड बोलणार स्वामीची सेवा करतो मी. हा हा हा. मॅडम असं मोठ्या पराती एवढं एटकाळ होतं बघा. बापरे. हे बघा सत्ती लाईट आली असं शिट्ट्या येऊ लागलं म्हणसाल मॅडम. कुकरची शिटी बघा. बापरे. मग तुम्ही पाहिलं नाही खाली काय वाजता आहे की का? म्हणजे मी तिकडे हळदीकडेच बघालो तुषार लावलंय म्हणून लोकांना. अरे अरे अरे. आणि मग म्हणसाल लईच कांटाळ्या बसल्यानं मग ते नजरी पडला मया. तोंड वाचलं होतं आणि पिवळा होता बघा मॅडम. बापरे. पिवळा होता. त्यानं मला काहीच केलं नाही. असं मी त्याच्या जवळून आलो आणि मग तिथे एक ब्रेज आहे, त्या ब्रेज पशी ते गठोडं ठेवलं आणि स्वामी समर्थाचं दर्शन घेतलं. त्याला बघल्या बघल्या दर्शन घेतलं. स्वामीचंच नाव येते मॅडम, कोणी देवाला जाऊ जा मी. हो ना हो ना. त्याच्यामुळेच तुम्हाला भीती पण वाटली नाही ते. नाही ना, भेव भेव वाटत नाही मॅडम मला. अरे वा. आणि मग आलो बघा. मग ते गेला आणि मग महाराजांना सांगितलं होतं एकादशी होता, घराची दुरुस्ती कर आणि विसर्जन कर. हा हा हा. मग मी काय केलं मॅडम, आता घरात तर काही आपल्या नाही आणि महाराज सांगायला येतं. तर ते कवळं लटकिलेलं होतं बघा. ते कवळं पाणी पडू लागलं मॅडम खाली. अरे बापरे. मॅडम खराब झालं का ते? खराब झालं का ते? हा, खराब झालं. मग लक्षात आलं की महाराजांना सांगितलं पाण्यात विसर्जन कर मॅडम. त्याला काढलं. मी एकादशीच्या दिवशी विसर्जन केलं. अरे वा. हा हा हा. आणि मग आणखीन म्हणले खतरा आहे म्हणले तुया मागं. बापरे. एक शेळी होती मॅडम. ते शेळी बघा मेली मॅडम. 2-3 पिल्याची माय होती. अरे तिला काय झालं मग? तिला इंचू चावला असेल मॅडम. म्हणजे महाराजांनी मला सगळं सांगितलं होतं हे. हो ना हो ना. म्हणजे तुम्हाला जे सांगितलं तेच खरं होत होतं. झालं मॅडम. मग हो मॅडम, भीतच नाही मी, कशाला बी भीत नाही मॅडम. बापरे. आणि जे जे संकेत तुम्हाला देत होते तो प्रत्येक संकेत सत्य होत होता म्हणजे त्या सत्य सत्य मॅडम. कोणी जर आपल्याला आलं खातो म्हणलं तरी महाराज खाऊ देणार. रात्र दिवस महाराजच होतं आपल्या सोबत मॅडम. हो ना हो ना. त्याच्यामुळेच प्रत्येक संकटातून तारून नेलं तुम्हाला. माझ्या मामाची पोरगी नांदेडला आहे आणि माझी मामी बी आहे पोलीस कॉलनीला. मामा आमचे PSI होते, वारले. आम्ही गेल्या वर्षी पिठापूरला गेलोत मॅडम. हो, पिठापूरचं दर्शन झालं. अरे वा. गावाच्या पलीकडे होतं बघा पिठापूर. तुम्ही गेले असाल ना कधीतरी? नाही नाही, गेली नाही तिकडे. मॅडम लय आहे. 500 रुपये तिथले देव बघायच ऑटोवाला घेते बघा. म्हणजे हैदराबादच्या पलीकडे आम्हाला 1.5 दिवस जायला आणि 1.5 दिवस यायलाच लागलं होतं आणि 1च दिवस राहिलो तिथं मग सेवेला.
खूपच भयंकर घडतंय तुमच्या बाबतीत. स्वामी पण संकेत देत आहेत, पण त्यातून बाहेर पण काढतायत. बाहेर काढतात मॅडम. हो ना, हो ना. म्हणजे मी रात्र दिवस मॅडम, मला दुसरं काहीच नाही महाराजाबिगर. हम्म, हम्म, हम्म. ते असू द्या तोंडात, तेच कोण देवाला जाऊ द्या स्वामी समर्थ महाराज, तेच कुठे जाऊ द्या, ते दुसऱ्या देवाचं नाव येणारच नाही मॅडम. हो ना, हो ना. आता तुम्ही स्वामीमय झालाय ना, 40 वर्ष स्वामींची सेवा केली म्हटल्यानंतर स्वामींचीच झाला ना तुम्ही. आणि स्वामी सुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळी तारून नेतायत. किती छान ताई. लय छान मॅडम. माझा मुलगा मुंबईला राहते. हा, हा. असूनबाई लेकर मुंबईलाच राहतात मॅडम. ते म्हणत होता, आई तू काय हे करतोस असं, हा, हा. हा? आणि एवढं आई तू या कसं ध्यानात राहते, कसं काय करते. नाही रे बाळा, करणंच लागते. मग पिठापुरावून मी एक पट्टी आणली होती स्वामी समर्थाची. हा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून. अरे वा. हा. अक्कलकोटहून मूर्त आणली होती मॅडम. हा, हा, हा. अरे वा. मूळ ठिकाणाहूनच आणली तुम्ही मूर्ती. आणि आणल्यानं मग त्या लेकराला गाडी घेतली ना मॅडम. त्याची इच्छा होती गाडीची, कार घ्यायची. हा, हा. गेल्या वर्षी म्हणजे 2 वर्ष झालं मॅडम कार घेतली त्यानं. हा, हा. मग मी मुंबईला गेलो, पूजा केली आणि मी आणलं बाळा हे तुझ्या गाडीमध्ये महाराजाला हे कर आणि महाराजाला हे पट्टी महाराजाची लाव म्हणलं गाडीमध्ये. हा, हा, हा. लावली मॅडम त्यानं. अरे वा. अखंड त्याला अक्कलकोटचे भाडे हात बघा. अरे वा वा. मग आता सुनबाई बी त्याच्यातच गेली. हा, हा. आणि बाळाई बी, आई म्हणला ऑटोमॅटिक महाराजाची बेल लावली. बेल आहे बघा त्याला, महाराजाचीच बेल. हा, हा. हो, महाराजाचंच गाणं आहे. हा, हा, हा. अरे वा. थोडा अनुभव मला आला मॅडम. हा, हा. म्हणजे तुम्ही तर स्वामी सेवेकरी आहात, पण तुमच्या मुलाला बी लवकर स्वामींनी जवळ केलं ताई. केलं की मॅडम. तर आता ते स्वामी बी फोन जर केला तर श्री स्वामी समर्थ. अरे वा. म्हणजे तो पण स्वामीमय झाला. स्वामी झाले मॅडम. हो ना. मला लय पोटभर स्वामी भक्ताला बोला वाटते मॅडम. दुसरं कोणाला मला बोलू वाटत ना हो. हा, हा, हा. अहो स्वामींची लीलाच तशी आहे ताई. हाय लीलाच तशी आहे बघा. ज्याला माहित आहे त्याला आहे बरं. आणि आपण असं कोण्या लोकांना सांगू द्या मॅडम, ते आपल्याला येड्यात काढतात. हो ना, हो ना. नाही पण ज्या लोकांनी स्वामींची सेवा केली ना, त्यांनाच माहित असतं स्वामींचा चमत्कार काय असतो तो. हा, स्वामीचा चमत्कार. मग आता अक्कलकोटला गेलं की मी माझ्या मुलाला म्हणतो, बाळा बाहेर एक म्हातार माणूस बसलेला असते ना, हा, हा. बाळा त्याला काहीतरी दे रे, खायला दे. हो ना, हो ना. पैसे दे बाळा. त्यानं ध्यान करून देतोय मॅडम. हा, हा, हा. अरे वा. हो छान आहे, छान आहे. तुम्ही तुमच्या मुलाला पण छान म्हणजे संस्कार दिलेत ताई. हो मॅडम. हो, आणि मुलगा बी आमचा तसाच आहे मॅडम. नया मुंबईला राहतो, बेलापूरला. हा, हा. हो, आता स्वतःचीच गाडी. इतके दिवस गाडी मॅडम त्यानं लोकांची चालवली. 20,000वर गाडी होती. आता आहे बघा 50-60,000 रुपये महिन्याला कमावते मॅडम. हो, स्वामींचीच कृपा ताई. स्वामीची कृपा आहे मॅडम. सत्य आहे, स्वामीची कृपा आहे मॅडम. स्वामी पाठीशी असल्यानंतर काय घाबरायची गरज आहे? घाबरणारच नाही. आता एवढे वाघ आलेत, एवढे काय की बिबटा आलेत म्हणालेत. एकटी राहतो मॅडम शेतामध्ये, मला कासच भीती वाटणार. हो ना, हो ना. स्वामी तुमच्या बरोबर आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला घाबरायची गरजच नाही ताई. मॅडम घाबरायची गरज नाही. आपल्याला कोणा घेऊन बोललं, आपल्याला कोण लढवलं, देव त्याला महाराज त्याला लढवणारच ठरले ना. हो ना, बरोबर आहे ताई. आणि स्वामींची साथ जर असेल ना, तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही ताई. शक्य करतील स्वामी. हा, बरोबर आहे. नेहमी स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर असतात आणि नेहमी रक्षण करत असतात. हो ताई, खूप सुंदर अनुभव आहे ताई. हो हा, चालेल, मी शेअर करते ताई. हो हो. चला, श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव अद्भुत होते. स्वामींची साथ बघा एखाद्या भक्तांच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे येत असते आणि स्वामी आपल्या भक्तांचे रक्षण हे कशा प्रकारे करत असतात हे आपणा सर्वांना या ताईंच्या अनुभवातून शिकायला भेटते. कारण स्वामी शक्ती जर पाठीशी असेल ना, तर अशक्य गोष्टी कधीही स्वामी शक्य करत असतात. कारण एवढे मोठे अद्भुत असे अनुभव आणि अगोदरच दिलेले संकेत खरोखरच खूप सुंदर होते. मला तर
स्वामींचा प्रत्येक व्हिडिओ हा आवडत असतो आणि खरं सांगायचं म्हटलं तर स्वामींनी अनुभव देणं हेच खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे या ताईंचे प्रत्येक अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव नक्की शेअर करायचे आहेत. कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव शेअर होतात तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देणारच आहेत. त्याचबरोबर जेव्हा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. कारण तुमच्यासारखे प्रॉब्लेम खूप लोकांचे असतात आणि त्यांना एक मार्ग देखील यातून भेटत असतो. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हाला मिळणार आहे. कारण तुमच्यामुळे एक स्वामी सेवेकरी घडला जाणार आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली आणि तुम्हाला आता कोणत्याच गोष्टीचं टेन्शन राहिलेलं नाही, कारण तुमचा विश्वास आहे की माझे स्वामी जे करतील ते व्यवस्थित करतील. त्याच पद्धतीने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामी हे आलेच पाहिजेत आणि त्यामुळे तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. कारण नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही वेळ, काळ, स्थळाची गरज नाही. तुम्ही जिथे असाल तिथे स्वामींचा जप करू शकता. ज्या लोकांना वाचता लिहिता येत नाही, ज्या लोकांना या धावपळीच्या जीवनातून भक्ती करण्यासाठी वेळ नाही, त्या लोकांनी नामस्मरण ही सर्वात मोठी सेवा आहे आणि या सेवेचा आधार घेऊन स्वामी सेवा करायची आहे. तर तुम्ही सर्वांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.